प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या लेक्चर्सला आपण GDCA पेपर क्रमांक 6 जो आपला सहकारी बँक व्यवसाय आणि पतसंस्था या विषयामध्ये आम्हाला परीक्षेला जनरली महत्त्वाचे काही प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न अतिशय सोपे असतात. आपण ते आपल्या दैनंदिन रूटीनमध्ये देखील त्याचा वापर करत असतो आणि परंतु मला परीक्षेच्या दृष्टीने त्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहावं हे देखील आम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर स्क्रीनवरती प्रत्येकाला दिसतच असेल धनादेशाचे प्रकार. आता धनादेश म्हणजे नक्की काय हो, तर चेक. आता प्रत्येक जणाचं बँकेमध्ये अकाउंट्स आहेत, प्रत्येक जण बँकिंग व्यवहार करतात आणि प्रत्येक बँकेमध्ये चेकची सुविधा खातेदारांना दिली जाते. मग आम्हाला पेपर नंबर 6 मध्ये बँकिंगचा जो आमचा पेपर नंबर 6 आहे, या पेपर नंबर 6 ला तुम्हाला हा प्रश्न 101% विचारला जातो. एक तर तुम्हाला टिपा लिहामध्ये विचारला जाणार किंवा मग तुम्हाला 26 प्रश्नांच्या उत्तरामध्ये विचारला जाणार आहे. चलो रेडी आहेत सर्वजण ऑनलाईन बॅचेसवाले? ठीक आहे, प्रत्येकाने आपलं नोटबुक्स ओपन करून ठेवा. महत्त्वाचे टॉपिक कंटेंट्स आपण यामध्ये अभ्यासतो आहे. धनादेश, धनादेशाचे प्रकार. आता धनादेशाच्या प्रकारामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट अभ्यासणं गरजेचं आहे की धनादेश संकल्पना नक्की काय असते, बरोबर की नाही. मग बँकेच्या व्यवसायामध्ये मागणी केल्यावर परत करावयाच्या बोलीवर पैसे स्वीकारले जातात आणि हे पैसे धनादेश म्हणजे चेक, धनाकर्ष म्हणजे ड्राफ्ट इत्यादीच्या मार्गाने आपल्याला काढता येतात. चलनक्षम दस्तऐवजाच्या कायद्यामध्ये धनादेशाची एक व्याख्या केलेली आहे, ती व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. खूप सोपी व्याख्या आहे. परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारतात धनादेश म्हणजे काय आणि धनादेशाचे प्रकार स्पष्ट करा. तर व्याख्या बघूया आपण. विशिष्ट बँकेवर काढलेल्या मागणी केल्यावर त्यावयाची व्यावहारिक हुंडी. काय म्हटलं मी? विशिष्ट बँकेवर काढलेल्या मागणी केल्यावर त्यावयाची व्यावहारिक हुंडी म्हणजेच धनादेश होय. धनादेशामध्ये एकूण 3 पक्ष असतात. पक्ष म्हणजे कोण हो, तर 3 व्यक्तींचा त्या ठिकाणी समावेश असतो. त्यामध्ये पहिला असणारे धनादेश काढणारा, दुसरा धनादेश ज्या बँकेवर काढत आलेला आहे म्हणजे काढण्यात आलेला आहे ती बँक, आणि पुढे धनादेशाचे पैसे ज्याला मिळणार आहे ती व्यक्ती. ओके, म्हणजे हे 3 महत्त्वाचे घटक धनादेशामध्ये असतात. मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतात धनादेश म्हणजे काय, धनादेशाची व्याख्या सांगून त्यांचे घटक आणि त्याचे प्रकार स्पष्ट करा. पर्यंत पॉइंट क्लिअर. मग आता आपण पुढे स्टेप बाय स्टेप सगळं अभ्यासणार आहोत. बँका ग्राहकाला छापील धनादेश देत असतात व त्यावर धनादेश काढावा लागतो. कायद्याने हे बंधन नसले तरी बँकांनी असे नियम त्या ठिकाणी केलेले असतात, कारण धनादेश पुस्तकात स्थळप्रत असते अथवा धनादेश पुस्तकाच्या शेवटी धनादेशाचा तपशील लिहिण्यास जागा असते. त्यामुळे धनादेश दिल्याच्या नोंदी त्या ठिकाणी राहतात. दिलेल्या धनादेश पुस्तकाची नोंद बँकाही ठेवतात. त्यामुळे धनादेशाचा जर गैरवापर होण्याचा धोका त्या ठिकाणी टळत असतो. बघा, बऱ्याच वेळा आपण बँकिंग व्यवहार करत असताना एखाद्याला जर आपण चेक दिला तर आपलं जे चेकबुक असणार आहे त्या चेकबुकमध्ये पण आपल्याला शेवटच्या पानावरती किंवा सुरुवातीला एक इंडेक्स पार्ट दिलेला असतो आणि त्यामध्ये आपण तो चेक कुणाला दिलाय, कोणत्या तारखेला दिलाय याची नोंदही करून ठेवत असतो. त्याच पद्धतीने बँकेत देखील त्या चेकची नोंद होताना आपल्याला बघावयास मिळते. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. ओके, चलो इथपर्यंत पॉईंट लक्षात आला. मग आम्हाला पुढे बघायचं आहे कन्सेप्टमध्ये काय विचारलं आहे आणखीन, की दिलेल्या धनादेशाच्या पुस्तकाच्या नोंदा ह्या बँकाही ठेवतात. त्यामुळे धनादेशाचा जो गैरप्रकार आहे तो त्या ठिकाणी टाळता येतो. सध्या जवळजवळ सर्वच बँका मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन चेक चा वापर करतात, ज्याला आपण MICR असे म्हणतो. MICR चा फुल फॉर्म पण या ठिकाणी लिहून घ्या, तुम्हाला बँकिंगला फुल फॉर्म विचारला जातो. व्यवस्थित
यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे MICR मध्ये पहिले 6 अंक धनादेशाचे असते, नंतर 3 अंक शहराचे असते व नंतरचे 3 अंक शाखेच्या क्रमांकाचे त्या ठिकाणी दर्शवतात. हे प्रत्येक चेकच्या संबंधी माहिती आपल्याला ही माहिती असलीच पाहिजे. जरी तुम्ही बँकेचे व्यवहार त्या ठिकाणी करतायत तर तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे आणि एक जनरल नॉलेजचा हा एक भाग आहे, हा देखील आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यामुळे मी लेक्चर्सला जे महत्त्वाचे कंटेंट पॉईंट्स जे घेतोय ते तुम्हाला तुमच्या लाईफच्या दृष्टीने पण महत्त्वाचे आहे, परीक्षेच्या दृष्टीने पण महत्त्वाचेच असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅचेस जॉईन करायची असेल तर मार्च मंथपर्यंत तुम्ही बॅचेस जॉईन करा. असेच नवनवीन घटक टॉपिक तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे आणि भरपूर सारे कन्सेप्ट मी तुमच्या त्यामध्ये क्लिअर करणार आहे. तर आम्हाला धनादेशाची त्या ठिकाणी महत्त्वाचे घटक आणि बेसिक व्याख्या जर काय लिहायची असेल तर ती आपण वरती अभ्यासली आहे आणि इन्फॉर्मेशनमध्ये काही माहिती लिहायची असेल तर ती आपण आता यामध्ये अभ्यासतोय. इथपर्यंत पॉईंट क्लिअर? ठीक आहे. धनादेशामुळे काय होतं? धनादेशाचे पैसे लवकर मिळतात आणि नव्याने स्थापन झालेल्या बँकांमध्ये धनादेश व्यक्तिगत स्वरूपाचे असतात, म्हणजेच खातेदारांचे नावे धनादेशावर छापले असतात. हे लेटेस्ट आपल्याला प्रत्येकाला माहितीच आहे की चेकबुकवरती आपलं नाव असतं वगैरे त्या गोष्टी प्रिंटेड. आता धनादेशाचे प्रकार कोणते असणार आहे हे आपण एक्झामच्या दृष्टीने पॉईंट अभ्यासणार आहोत. आता धनादेशाचे प्रकार. वाहक धनादेश, ज्याला आपण बेअर चेक असे म्हणतो. या धनादेशाचे पैसे वाहकाला मिळतात. या धनादेशाचे पैसे वाहकाला देताना त्याची स्वाक्षरी धनादेशाच्या मागे घेण्यात येते आणि धनादेश हरवला अथवा चोरीला गेला तर ज्याच्याकडे तो धनादेश असेल त्याला ते पैसे मिळतात, म्हणून बेअर चेक. त्याला आपण काय म्हणतो? वाहक धनादेश. अगदी सोप्या भाषेत लिहा, थोडकं लिहा, मोजकं लिहा, पण महत्त्वाचंच लिहा, कारण तुमचा वेळही वाचेल आणि बाकीचे प्रश्नही तुम्हाला त्या ठिकाणी अटेम्प्ट करता येतील. पण आमचे विद्यार्थी हुशार असतात हो. आमचे विद्यार्थी एकदा लिखाणाला सुरुवात झाली की मग काय करतात? नॉनस्टॉप त्यांची मेथड असते. एखादा क्वेश्चन जर त्यांना खूप मनापासून आवडला किंवा खूप त्यांना त्यामध्ये माहिती आहे तर भरपूर सारे कंटेंट त्यामध्ये ते लिहित बसतात. पण आपल्याकडे वेळेचं बंधनही आहे मित्रांनो. 3 तासाचा वेळ असतो आपल्याकडे. एकूण त्या ठिकाणी तुम्हाला 6 ते 7 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात. त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्वेश्चनला त्या ठिकाणी वेळ देणंही गरजेचं आहे, परंतु तो वेळेचंही त्या ठिकाणी बंधन असणं गरजेचं आहे. तर तुम्ही हाच प्रश्न घेतला आणि तुम्ही जवळजवळ त्या ठिकाणी अर्धा पाऊण तास तो लिहितच बसलात तर त्याला अर्थ नाही राहणार, कारण तुमचा 101% मी सांगतो एखादा 2 क्वेश्चन तरी तुमचा मग सुटणार. जे प्रश्नात विचारलं आहे तेच महत्त्वाचे मुद्दे मांडा आणि थोडक्यात मांडा आणि महत्त्वाचेच मांडा, की नाही? चलो पुढे बघूया. वाहक धनादेश पॉइंट क्लिअर झाला. आता पुढे बघूया आपण महत्त्वाचा प्रकार, आदेश धनादेश, जे आपण काय म्हणतो? ऑर्डर चेक असे म्हणतो. या धनादेशामध्ये पैसे एखाद्या व्यक्तीस अथवा तो सांगेल त्यालाच मिळतात. आणि लक्षात, व या धनादेशात वाहक धनादेशापेक्षा जोखीम कशी असते? कमी असते ना. पण वाहक मध्ये कसं आहे? स्वाक्षरी आहे, चेक सापडला, बेअर आहे, बँकेत जाऊन पैसे काढू शकतो. पण आदेश म्हणजे ऑर्डर, या धनादेशामध्ये पैसे एखाद्या व्यक्तीस अथवा तो सांगेल त्या व्यक्तीस मिळतात. या धनादेशात वाहक धनादेशापेक्षा जोखीम कशी आहे हो? कमी आहे. रेखांकित धनादेशामध्ये पॉइंट बघूया आता काय आहे. जेव्हा धनादेशावर 2 समांतर रेषा आखल्या जातात तेव्हा तो धनादेश रेखांकित होतो. साधारण या रेषा तिरप्या असतात. अशा धनादेशाचे पैसे बँकमध्ये कॅशियरकडे मिळत नाही. हा पॉइंट लक्षात घ्या. रेखांकित धनादेश असेल तर या संबंधीचे जे काही पैसे असतील ते बँकमध्ये कॅशियरकडे मिळत नाही, तर असा धनादेश बँक मार्फत त्या ठिकाणी भरून पैसे गोळा केले जातात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये रेखांकनाचे 2 प्रकार पडतात. एक प्रकार आहे सर्वसामान्य रेखांकित धनादेश. यामध्ये बघा काय म्हटलंय, या धनादेशावर 2 समांतर रेषा असतात व या धनादेशाचे पैसे कोणत्याही बँकेमार्फत गोळा करता येतात. आणि पुढे आहे विशिष्ट रेखांकित धनादेश. जेव्हा रेखांकनामध्ये 2 समांतर रेषांमध्ये दुसऱ्या कोणत्याही बँकेचे नाव लिहिलेलं असतं तेव्हा त्यास विशिष्ट रेखांकित धनादेश असे म्हणतात. आणि या धनादेशाचे पैसे ज्या बँकेचं नाव लिहिलं असेल त्याच बँकेमार्फत मिळतात. मग रेखांकनामध्ये अँड कंपनी, अकाउंट पेई,
नॉट निगोशिएबल असे शब्द त्या ठिकाणी वापरण्यात येतात आणि ते काही नमुने दिलेले आहेत बघा. त्याचा परिणाम धनादेशाच्या स्वरूपावरती आपल्याला होताना दिसतो. आणि विशिष्ट रेखांकनाचे नमुने दिलेले आहेत इथे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया दिलेले अकाउंट पेई सेंट्रल बँक ऑफ इंडिया, म्हणजे त्याच बँकेमधनं तुम्हाला ते पैसे मिळणार. पॉईंट लक्षात आला. चलो पुढे काय म्हटलं आता, MICR चेक. आता MICR चेक म्हणजे काय, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्नेशन धनादेश. साध्या मोठ्या प्रमाणावर हा वापरता येत आहे आणि विशिष्ट दर्जाचा कागद या धनादेशासाठी वापरतात. या धनादेशाच्या खालच्या भागात त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट तो म्हणजे काय की MICR असतो आणि पहिले 6 आपण मगाशीच वरती पाहिलं, पहिले 6 क्रमांक धनादेशाचे असतात, तर नंतरचे 3 क्रमांक शहराचे असतात आणि नंतरचे 3 क्रमांक शाखेचे असतात. आणि या धनादेशाचे पैसे लवकरात लवकर मिळतात आणि MICRच्या पट्टीवरती काही लिहिण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नसते किंवा लिहावयाचं नसतं. मला पॉईंट लक्षात, हे महत्त्वाचे पॉईंट्स आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढचा जो टॉपिक आहे तो अभ्यासायचा आहे, पैसे पाठवण्याची पद्धत. कारण आपण बँकिंग संबंधी अभ्यास करतो आहे, बँकिंग क्षेत्रासंबंधी अभ्यास करतोय की नाही. मग आता आम्हाला पैसे पाठवायचे आहेत, मग पैसे पाठवण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत. तर आता आम्हाला सर पहिली पद्धत तर कळाली हो, धनादेशाचे संबंधी. मग आता धनादेशाचे द्वारे पैसे पाठवणे. आता ज्या लोकांचे खाते बँकेत आहे आणि ज्यांनी खात्यावर ठरवलेली जी काही रक्कम असणारे ठराविक रक्कम ठेवणं मान्य असतं, मग अशा लोकांना बँक धनादेशाचं काय करते, पुस्तक देते म्हणजे चेकबुक देतं आणि यातील धनादेशाचा वापर पैसे देण्यासाठी केला जातो. बरोबर की नाही. आता बरेचसे लोक बघा, जर आपण गेलो पैसे पाहिजे आहेत, आता चेक देतो. बरोबर, कारण चेक देतो म्हणजे काय की अकाउंटला पैसे असणार आहे, त्याला आपण काय म्हणणार त्या ठिकाणी चेकने पैसे दिले. बरोबर ना. मग आपण त्यांच्याकडनं चेक स्वीकारणार आणि आपण आपल्या बँकेमध्ये तो जमा करणार. म्हणजे पैसे देण्याची किंवा पैसे पाठवण्याची ही एक पद्धत आहे चेकच्या स्वरूपामध्ये. ओके, इथपर्यंत पॉईंट लक्षात आले. सगळे नवीन घटकांवर आधारित घेतोय. धनादेशांमध्ये विशिष्ट व्यक्ती अथवा तो सांगेल त्यास अथवा धनादेशाचा वाहक ठराविक रक्कम त्याने मागणी केल्यावर द्यावी अशी ग्राहकाने आपल्या बँकेस त्या ठिकाणी अनिर्बंधितपणे लेखी आज्ञा केलेली असते. कुणाला, बँकेला. त्यामुळे धनादेशावर त्या संबंधी दिल्यावर त्याचे पैसे देण्याची बँकेची जबाबदारी असते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी जर एखाद्याला चेक दिला आणि तो चेक त्याने जमा केला तर बँकेने ते पैसे देण्याची जबाबदारी बँकेची असणार आहे. त्यामुळे ग्राहक कोठेही असलेल्या व्यक्तीस धनादेश पाठवून रक्कम देऊ शकतो. धनादेश वेगवेगळ्या प्रकारे पद्धतीने काढला जातो व त्याद्वारे पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवलेही जातात. धनादेशाचा वापर ज्या विविध प्रकारातून केला जातो त्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी त्याचा वापरही आपल्याला होताना दिसत असतो. त्यामुळे हा धनादेशाच्या माध्यमातून सुद्धा पैसे पाठवणं हा एक महत्त्वाची पद्धत आहे. त्यानंतर धनाकर्ष, ज्याला आपण ड्राफ्ट असे म्हणतो. बघा, बऱ्याचशा बँकांचे ड्राफ्ट आपल्याला त्या ठिकाणी पे करावे लागतात. मग धनादेश म्हणजे बँकेने आपल्या शाखेवर काढलेला धनादेशच असतो. धनादेश मिळवण्यासाठी आता हा जो पॉइंट आहे हा परीक्षेच्या दृष्टीने IMP करून ठेवा. शॉर्ट नोट्ससाठी तुम्हाला टिपा लिहासाठी विचारला जातो प्रश्न. नीट व्यवस्थित लक्ष द्या रे. लक्षात, जे मी महत्वाचं सांगतोय त्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. असाइनमेंट अजूनही काही विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या नाहीयेत, त्याविषयी मी बोलणारच आहे शेवटी. तर हे पॉइंट्स व्यवस्थित समजून घेत चला. धनाकर्ष ज्याला आपण ड्राफ्ट असे म्हणतो आणि हा ड्राफ्ट बँकेवर काढला जातो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि इथे पण पैसेच पाठवण्याची एक पद्धत असणार आहे, पण आम्हाला टिपा लिहासाठी जेव्हा प्रश्न येणार तर तेव्हा ह्या गोष्टी तिथे तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. हे जे मी सगळे प्रश्न घेतोयत ना, हे प्रश्न सविस्तर टिपा लिहा, थोडक्यात उत्तरे यासाठी महत्त्वाचे आहेत. कारण अभ्यास आपल्याला काय करायचा आहे, एकाच घटकांमध्ये संपूर्ण टॉपिकचे क्वेश्चन्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. आम्हाला कसाही फिरून प्रश्न विचारू द्या, आम्ही त्या ठिकाणी तयार असलं पाहिजे प्रश्नांची उत्तरं लिहायला. ओके, चलो आपण धनाकर्ष सवलत संकल्पना आहे ती समजून घेणार आहोत. धनाकर्ष म्हणजे बँकेने आपल्या शाखेवर काढलेल्या धनादेशाचा असतो. धनाकर्ष मिळवण्यासाठी बँकेत खाते असलं पाहिजे असे बंधन नसतं. हा महत्त्वाचा पॉईंट. जेवढ्या रकमेचा धनादेश हवा आहे तेवढी रक्कम बँकेच्या मोबदल्याबरोबर दिल्यास धनाकर्ष मिळतो.
बरोबर की नाही? मग धनाकर्ष मिळवताना बँकेमध्ये पैशांबरोबर धनाकर्ष विशिष्ट पावती भरून द्यावी लागते आणि या पावतीवर तारीख, ज्या नावे धनाकर्ष हवा आहे त्याचे नाव, ज्या शाखेवर धनाकर्ष हवा आहे त्या शाखेचं नाव, पत्ता, धनाकर्षाची रक्कम, धनाकर्ष घेणाऱ्याची सही इत्यादी माहिती असते. धनाकर्षात साधारण रेखांकन केले जाते आणि धनाकर्ष संकल्पना ही संस्थांमध्ये देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे यामध्ये मिळवण्यासंबंधीची योग्य त्या व्यक्तीकडे ते पाठवणं आवश्यक आहे. धनादेशापेक्षा धनाकर्ष शाश्वतीने स्वीकारला जातो, कारण धनाकर्षाचे पैसे मिळण्याची खात्री असते. तर धनाकर्ष काढणाऱ्या ग्राहकांच्या खात्यावर तेवढी रक्कम जर नसेल तर अथवा सहीमध्ये बदल असेल तर धनादेशाचे पैसे मिळत नाही. बरोबर की नाही? मग आपण समजा एखाद्याला चेक दिला पण आपल्या अकाउंटला पैसेच नाहीये रे, मग काय होईल? चेक डिसऑनर होणार की नाही? कॅन्सल होणार ना? हा महत्वाचा मुद्दा आहे. पण जर तुम्ही त्या ठिकाणी धनाकर्ष काढला तर धनाकर्षाच्या स्वरूपानुसार पैसे मिळण्याची त्या ठिकाणी खात्री असते आणि शाश्वती असते. आता बरेचशा वेळेला धनाकर्ष सवलतच्या माध्यमातून बऱ्याचशा संस्थांवरती डीडी वगैरे जे असतात ते काढलेले आहेत. तर ती संकल्पना आहे इथे. ओके. आणि टिपल यामध्ये आणखीन पुढचा एक महत्वाचा प्रश्न असणार आहे तुमचा. हा एक IMP आहे, प्रवासी धनादेश. हा तुम्हाला टिपालिहामध्ये विचारला जातो. प्रवासी धनादेश म्हणजे नक्की काय आहे? बघा, प्रवासामध्ये पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी याचा उपयोग करतात. प्रवासात पैसे चोरीस जाण्याची शक्यता असते. साधे धनादेश सर्व लोक स्वीकारत नाहीत, कारण धनादेशाचा अनादर होण्याची शक्यता असते. मग प्रवासी धनादेश वेगवेगळ्या रकमेचे असतात. प्रवासी धनादेशाचे पैसे आणि तो तयार करून पाठवण्यासाठी असलेला मोबदला बँक घेते आणि हे धनादेश घेताना बँक ओळखपत्र देते. हे धनादेश बँका आपल्या शाखांवर अथवा प्रतिनिधी बँकांवर काढतात. प्रवासामध्ये पैशांची गरज लागल्यास बँकेच्या शाखेमध्ये जाऊन ओळखपत्र दाखवून परिचय पत्रकावरती नमुन्याच्या सहीप्रमाणे सही केल्यास त्या ठिकाणी हे पैसे मिळतात. काही व्यापारी संस्था अशा प्रकारचे धनादेश त्या ठिकाणी स्वीकारत असतात. टिपल यासाठी अगदी थोडक्यात आणि महत्वाचं लिहा ना, 4 ते 5 मार्कांसाठी तुम्हाला येतं. जास्त कशाला उगाच त्या ठिकाणी लिहित बसण्याची आवश्यकता आहे तुम्हाला. जे जे महत्वाचे पॉईंट आहे त्यामध्ये एक्सप्लेन करा. ओके. चला आपण आता टिपल याच्या दृष्टीनेही पाहतोय आणि सविस्तर प्रश्नांच्या दृष्टीनेही अभ्यास करतोय. इथपर्यंत पॉईंट क्लिअर? समजतंय ना व्यवस्थित? व्हिडिओ आवडतायत ना? सगळ्या बेसिक गोष्टी मी तुमच्या या ठिकाणी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतोय, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ओके. फक्त अभ्यास करा व्यवस्थित. पुढे बघा, मेल ट्रान्सफर. आता मेल ट्रान्सफरच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करू शकतोय? पैसे पाठवू शकतोय. कारण आपण काय कन्सेप्ट लिहिणार आहे? पैसे पाठवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? या प्रकारात सगळ्यात महत्वाचं, या प्रकारात त्याच बँकेमध्ये दुसऱ्या ठिकाणी असलेल्या खात्यावर पैसे पाठवता येतात. इथे धनाकर्ष मिळवताना भरून द्यावी लागते तशी पावतीही द्यावी लागते. बँक अशा प्रकारे पैसे पाठवण्याची सूचना टपालाद्वारे दुसऱ्या शाखेलाही देते. उदाहरणार्थ इथे दिलेला आहे ते आपण समजू की पुण्याच्या एका बँकेमधून नगर येथील त्याच बँकेच्या शाखेतील खात्यावर 1000 रुपये पाठवायचे असल्यास पैसे पाठवणारा नगरच्या बँकेतील किती नंबरच्या खात्यावर 1000 रुपये पाठवायचे आहेत याचा मजकूर पावतीवर भरून देईल. त्यानंतर बँक तशी सूचना टपालाद्वारे नगरच्या शाखेमध्ये पाठवेल. इथे खातेदारांची आणि खात्यांची माहिती, रक्कम, सही इत्यादींची त्या ठिकाणी मजकूर द्यावा लागेल आणि बँक या सेवेसाठी त्या ठिकाणी मोबदला घेत असते. पण आता तुम्ही म्हणाल की सर आमच्याकडे आता फोन पे आहे, इंटरनेट बँकिंग आहे. असू द्या की, काय अडचण आहे, पण आपल्याला या ठिकाणी पेपरला येतं ह्या गोष्टी लिहायचं आहे ना. अगदी सोप्या आहेत. व्यवस्थित लक्ष दिलं तर पॉईंट तुमचा त्या ठिकाणी क्लिअर होतोय. आता पुढे आहे टेलिग्राफी ट्रान्सफर. जेव्हा पैसे जलद गतीने पाठवायचे असतात तेव्हा मेल ट्रान्सफर ऐवजी टेलिग्राफी ट्रान्सफरचा काय केला जातो? वापर केला जातो. मेल ट्रान्सफर प्रमाणे जेथे ज्या खात्यावर पैसे पाठवायचे आहेत त्या खात्यांचा नंबर आणि खातेदाराचं नाव दुसरीकडे असलेल्या बँकेच्या शाखेतील ज्या खात्यावर पैसे पाठवायचे आहे त्या खात्याचा नंबर, खातेदारांचे नाव, रक्कम इत्यादीची माहिती त्यामध्ये काय करावी लागते? द्यावी लागते. पॉइंट क्लिअर? टेलिग्राफी ट्रान्सफरने पैसे पाठवताना पैसे पाठविण्याची सूचना सांकेतिक भाषेमध्ये पाठवली जाते.
सांकेतिक भाषेच्या संबंधीचा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो आणि सूचना मिळाल्यावर सूचनेप्रमाणे पैसे खात्यामध्ये जमा केले जातात. हा एक महत्वाचा पॉइंट असतो. बघा, पैसे पाठवण्याचे किती किती पद्धती आहेत नव्याने शिकायला मिळाल्यात की नाही. तर आम्हाला फक्त यामध्ये या दोनच माहिती होत्या, धनाकर्ष आणि चेक. आणखी पुढे आपण बघूया नवीन. चलो, पुढचा पॉइंट काय आहे, पे ऑर्डर. आता पे ऑर्डरच्या माध्यमातून सुद्धा आपण पैसे पाठवू शकतो. पैसे पाठवण्याचा हा एक मार्ग आहे की पैसे कधी, कोणाला, कोठे पाठवायचे हे बँकेच्या ग्राहक बँकेला कळवतो. ज्या व्यक्तीला पैसे द्यावायचे असतात त्याच्या नावे बँक पे ऑर्डर काढते आणि ही ऑर्डर हस्तांतरित असते. त्याबद्दल बँक मोबदला घेते निश्चित, बरोबर की नाही. यामध्ये अबक या मुंबईच्या कंपनीस 1 जून रोजी 10,000 रुपये त्या अशा प्रकारची सूचना ग्राहकाने आपल्या बँकेस दिल्यावर 1 जून रोजी अबक कंपनीच्या नावे 10,000 रुपयाची बँक पे ऑर्डर त्या ठिकाणी काढली जाते आणि ही पे ऑर्डर धनादेशासारखेच असते. आम्हाला फक्त परीक्षेला पैसे पाठवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत त्या व्यवस्थित लिहायचे. ओके. आणि आता पुढे आहे क्रेडिट कार्ड. हे तर प्रत्येकाला माहिती आहे की नाही. सर, आमच्या पॉकेटमध्ये क्रेडिट कार्ड आहे हो, डेबिट कार्ड आहे हो, त्याच्या माध्यमातून पण तुम्ही पैसे हस्तांतरण करू शकतात ना, बरोबर की नाही. सर, पेपरला कसं लिहायचं हो ते आम्हाला माहितीच. आम्हाला फक्त माहिती आहे आमच्याकडे डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे. आता बरेचशा आपले काही असे विद्यार्थी आहे की त्यांना डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड मधला फरकच माहित नाही. इथून त्यांची सुरुवात असते. ओके, तर टेन्शन काही घेऊ नका, सगळ्या कन्सेप्ट तुमच्या इथे मी क्लिअर करतोय. चलो, आता आपण बघूया क्रेडिट कार्ड. ज्या ग्राहकाचे बँकेशी चांगले संबंध असतात त्यांना बँक काय करते, क्रेडिट कार्ड देते. या कार्डच्या साहाय्याने ग्राहक वस्तू विकत घेऊ शकतात, सेवा वापरू शकतो. वस्तू विकणारे आणि सेवा देणारे क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकेकडून पैसे वसूल करतात. त्या बँकेच्या इतर शाखेमधून क्रेडिट कार्डचा वापर करून त्या ठिकाणी पैसे मिळवतात. जसे की आता या ठिकाणी अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांमध्ये क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आता आपल्या भारतामध्ये पण क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात दिसतोय की नाही. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, भारतामध्ये लहान प्रमाणे क्रेडिट कार्ड्स वापरले जातात आणि भारतामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ही पद्धत सुरू केली क्रेडिट कार्डची. ओके, इथपर्यंत पॉईंट लक्षात आला. पुढे आहे आता डेबिट कार्ड. क्रेडिट कार्ड प्रमाणे याचा वापर होतो आणि हे कार्ड खात्यांमध्ये आपण पैसे असतील तरच वापरू शकतो ना. पण डेबिट कार्ड, बरोबर. आता डेबिट कार्ड केव्हा वापरू शकणार आपण, जर तुमच्या अकाउंटला पैसे असतील तर तुम्ही डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढू शकतात ना, म्हणजे ATM कार्ड वगैरे जे असतात त्या पद्धतीने. पण क्रेडिट कार्डमध्ये काय असते, तुम्हाला बँक फॅसिलिटी देते. जर तुमचे बँकेशी चांगले संबंध असेल तर तुम्हाला क्रेडिटची फॅसिलिटी बँक देते. हे दोघांमधले डिफरन्स आहे. मग आता डेबिट कार्डमध्ये बघा, या ठिकाणी पॉईंट लक्षात आला की अकाउंटला पैसे पाहिजे. त्यानंतर पुढे आहे ATM कार्ड. ATMची सोय असलेल्या कोणत्याही ठिकाणी या कार्डचा वापरणे आणि पैसे काढता येतात. प्रवासात या कार्डचा वापर होत असल्याने पैसे पाठवण्याच्या पद्धतीत याचा वापर करावा लागतो. यामध्ये 7, 8, 9 क्रमांकाचे मुद्द्याचे विवेचन 1 मध्ये केलेले आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. यामध्ये पुढे म्हटलं आहे गिफ्ट चेक. भेट देण्यासाठी किंवा बँका धनादेश देतात आणि हे शहराबाहेर पाठवता येते असल्याने याचाही समावेश पैसे पाठवण्याच्या पद्धतीमध्येच केला तर हे गैर होणार नाही. पण आपल्याला इथपर्यंत एवढंच लिहिलं तरी सफिशियंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. यामध्ये पुढे म्हटलं आहे प्रवासी लोकांना प्रवासी धनादेश सोयीचे असतात. क्रेडिट कार्डवर जादा उचल सवलत असते, डेबिट कार्डवर जादा कर्जाची सोय असते. म्हणजे त्या ठिकाणी डेबिट कार्डवर कर्जाची सोय असते आणि ATM कार्डमुळे ग्राहक बँकेच्या शाखेच्या ग्राहक न राहता ज्या शाखेमध्ये ही सोय आहे त्या शाखेनुसार शाखेचा ग्राहकही त्या ठिकाणी असलाच पाहिजे. जे एक लक्षात घ्या, क्रेडिट कार्डवर जादा उचलीची सवलत असते तर डेबिट कार्डवरती कर्जाची सोयी असते. जर तुमचे बँकेमध्ये अकाउंट्स असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कर्ज उचलून बँकेच्या अकाउंट्सला ते पैसे ठेवू शकतात आणि तिथनं तुम्ही ते विड्रॉल करू शकता. येते पॉईंट लक्षात. तर अशा पद्धतीने आपण पैसे पाठवण्याची पद्धत जी आहे ती अभ्यासली. धनादेश म्हणजे काय ते पाहिलं, धनादेशाचे प्रकार कोणकोणते आहेत ते अभ्यासले. हे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे.
सर्व विद्यार्थ्यांना आजचा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा. लवकरात लवकर बॅच जॉईन करा. असेच नवनवीन घटक अभ्यास आपण आजच्या ह्या पुढच्याही काही सेक्शन्समध्ये अभ्यासणार आहोत. आणि आता आपल्या पुढच्या एक पार्टमध्ये आपण बँकिंग रिलेटेडच एक टॉपिक अभ्यासणार आहोत. ओके, चला प्रत्येकाला त्या ठिकाणी 15 मिनिटाचा ब्रेक असेल. सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.